नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लवकरच कृष्ण जन्माष्टमी येत आहे आणि या निमित्त आपल्याला श्रीकृष्णाचा एक मंत्रजप करायचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक मंत्रजप सांगणार आहे, ज्यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्यावर लवकर प्रसन्न होतील आणि आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण करतील. तर हा मंत्र कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामींची मनापासून सेवा करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीकृष्णाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्रीकृष्ण आणि राधाराणीचे प्रेम अत्यंत पवित्र होते. या दोघांच्या प्रेमकथा अनेक रूपात आपण ऐकल्या आहेत. कोण म्हणते राधाकृष्णाचे प्रेम अधुरे होते, तर कोण म्हणते या दोघांनी लग्न केले. मात्र राधाकृष्णांनी प्रेमाची पवित्र परिभाषा सर्वांना शिकवली. त्यामुळे श्रीकृष्णाच्या मनात विराजित असलेल्या राधाराणीचे नाव ऐकताच भगवान कृष्णाला प्रसन्नता मिळते. म्हणूनच राधा राधा हे एकच स्मरण केल्यास श्रीकृष्ण भक्तावर खुश होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे. तर हा मंत्रजप कसा करावा, तर राधाराणीच्या मंत्राचा जप तुम्ही केव्हाही करू शकता. म्हणूनच राधा राधा हे एकच नाम स्मरण केल्यास श्रीकृष्ण भक्तावरती खुश होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे. राधा राधा हे एकच नाम स्मरण केल्यास श्रीकृष्ण भक्तावरती खुश होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे. तर हा मंत्रजप करताना राधाराणीच्या मंत्राचा जप तुम्ही केव्हाही करू शकता. जेव्हा तुम्ही राधा म्हणाल तेव्हा श्रीकृष्ण ते नाव ऐकतात आणि प्रसन्न होतात. त्यामुळे श्रीकृष्णाच्या आधी राधा नाव घेतले जाते. त्यामुळे दिवसभर मनात राधा राधा किंवा राधे राधे हा नामजप केल्यास तुमचे पाप नष्ट होऊन श्रीकृष्ण तुम्हाला आशीर्वाद देतात. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवघरात श्रीकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करावा. देवाला गंध, फूल, हार अर्पण करावा आणि नैवेद्य दाखवावा. धूप, दीप, अगरबत्ती लावल्यानंतर देवाला मनापासून पूर्ण नमस्कार करावा. पूर्ण श्रद्धेने देवाची पूजा करावी व मंत्रजप करण्यास सुरुवात करावी. आपल्या मनातील इच्छा श्रीकृष्णाला सांगताना म्हणावे, हे भगवंता, मी माझ्या मनोकामनेसाठी आज संकल्प घेऊन राधाराणीच्या नावाचे स्मरण किंवा नामजप करत आहे. याचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करावी. नामस्मरण करताना जर काही चूक झाली तर मला क्षमा करावी असे म्हणावे आणि 11 वेळा राधा राधा नावाचा जप करावा. तुम्ही पूर्ण भक्तिभावाने भगवान श्रीकृष्णाच्या समोर हा मंत्रजप करायचा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यासाठी ही सेवा करू नये. भगवान श्रीकृष्ण तुमच्या मनातील भावना हेरतात. त्यामुळे पवित्र मनाने राधाराणीचे नाव आपल्या मुखातून घ्यावे आणि आनंदाने घ्यावे. तुमच्या भक्तीवर कृष्ण प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.